नमस्कार मित्रांनो. प्रत्येक गावामध्ये अशी एखादी घटना घडलेली असते ज्याची चर्चा अनेक वर्ष उलटल्यानंतरही लोक हळू आवाजात करत असतात. काही जण अशा घटना अफवा म्हणून दुर्लक्षित करतात, तर काही जण त्या प्रत्यक्ष घडल्या असल्याचा दावा करतात. पण आज मी तुम्हाला सांगणार असलेली कथा ही अशाच एका सत्य घटनेवर आधारित आहे. या कथेतील सर्व व्यक्तींची नावे आणि ठिकाणींची नावे बदलण्यात आली आहेत. या कथेचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवणे नसून समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी जे सत्य समोर येते ते ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. विदर्भातील एका छोट्याशा गावात महेश पाटील नावाचा 40 वर्षाचा एक कष्टाळू माणूस आपल्या कुटुंबासोबत राहत होता. महेश अत्यंत साध्या स्वभावाचा होता. स्वतःपेक्षा त्याला आपल्या कुटुंबाची जास्त काळजी होती. त्याच्या घरात वृद्ध वडील, पत्नी कविता, 11 वर्षाची मुलगी आर्या आणि 2 लहान मुलगे असे एकूण 6 जणांचे कुटुंब होते. घरात कमावणारा महेश एकटाच असल्यामुळे त्याच्यावर जबाबदाऱ्यांचा मोठा डोंगर होता. शेती होती खरी, पण पावसाचा लहरीपणा, वाढलेले खतांचे दर आणि कमी होत चाललेले उत्पन्न यामुळे शेतीतून फारसा फायदा होत नव्हता. त्यात मुलांचं शिक्षण, घर खर्च, औषधोपचार आणि जुन्या कर्जांचे हप्ते यामुळे महेश दिवसेंदिवस चिंतेत राहत होता. अनेकदा तो रात्री उशिरापर्यंत जागा राहून पुढच्या महिन्याचा खर्च कसा भागवायचा याचा विचार करत बसायचा. त्याची पत्नी कविता घरातील सर्व कामे व्यवस्थित सांभाळायची. गावातील लोकही तिच्या स्वभावाचं कौतुक करायचे. त्यामुळे महेशला तिच्यावर पूर्ण विश्वास होता. एक दिवस संध्याकाळी जेवण झाल्यानंतर महेश अंगणात बसला होता. काही वेळ शांत राहिल्यानंतर तो पत्नीला म्हणाला, आपल्या गावातील अनेक लोक बाहेर जाऊन काम करत आहेत. काही महिन्यात त्यांनी बरीच कमाई केली आहे. मीही बाहेर गेलो तर आपल्या घरची परिस्थिती सुधरेल. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवता येतील. कर्जही थोडंफार फेडता येईल. कविता काही क्षण शांत राहिली आणि नंतर म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. मी घर, मुलं, शेती आणि बाबांची काळजी घेईल. तुम्ही बिनधास्तपणे जा. पत्नीच्या या शब्दामुळे महेशला थोडा दिलासा मिळाला. काही दिवसातच त्याने गावातील इतर लोकांच्या मदतीने दुसऱ्या शहरात काम मिळवलं आणि जानेवारी 2026 तो गाव सोडून निघून गेला. घर सोडताना त्यानं मुलांना जवळ घेतलं, पत्नीला घराची काळजी घेण्यास सांगितलं आणि वृद्ध वडिलांच्या पायावर डोकं टेकवलं. त्यांच्या डोळ्यात कुटुंबापासून दूर जाण्याचं दुःख होतं, पण घरासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्याच्या मनात होती. कामावर गेल्यानंतर महेश रोज मेहनत करू लागला. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करून तो जे काही पैसे मिळवायचा ते जवळजवळ पूर्णपणे पत्नीच्या बँक खात्यावर पाठवायचा. स्वतःच्या गरजा तो शक्य तितक्या कमी ठेवायचा. अनेकदा इतर कामगार चांगलं जेवण करायचे, नवीन कपडे घ्यायचे, पण महेश मात्र प्रत्येक रुपया वाचवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या मनात एकच विचार होता, आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. गावात कविता घरातील सर्व कामे व्यवस्थित करत होती. सकाळी लवकर उठून मुलांना शाळेसाठी तयार करणं, वृद्ध सासऱ्याची काळजी घेणं, शेतीत काम करणे आणि संध्याकाळी पुन्हा घरकाम अशी तिची धावपळ सुरू असायची. गावातील लोक तिच्या मेहनतीचं कौतुक करायचे. महेश जेव्हा फोन करायचा तेव्हा कविता त्याला नेहमी सांगायची, इकडे सर्व काही व्यवस्थित आहे, तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या. हे ऐकून महेश आनंदी व्हायचा. त्याला वाटायचं की आपण योग्य निर्णय घेतला, पण त्याला माहीत नव्हतं की त्याच्या अनुपस्थितीमध्ये हळूहळू अशी काही घडामोडी सुरू झाली होती जी पुढे जाऊन संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणार होती. कविताच्या घराजवळच निलेश नावाचा एक व्यक्ती राहत होता, त्याच्याकडे ट्रॅक्टर, थ्रेडर आणि शेतीची विविध यंत्रे होती. गावातील अनेक शेतकरी त्याच्याकडून शेतीची कामे करून घ्यायची. कविताला ही शेतीची काही कामे करायची असली की त्याची मदत घ्यावी लागायची. सुरुवातीला दोघांमध्ये फक्त शेतीपुरतं बोलणं व्हायचं. कोणत्या दिवशी नांगरणी करायची, खत कधी टाकायचे, पिकाची मळणी कधी करायची, अशाच विषयांवर चर्चा व्हायची. पण दिवस जात गेले तसे त्यांच्या बोलण्यातला वेळ वाढू लागला. काम संपल्यानंतरही काही वेळ दोघे गप्पा मारू लागले. गावातील लोकांना ते सामान्य वाटत होतं, कारण शेतीच्या कामासाठी बोलणं साहजिक होतं. मात्र या साध्या ओळखीचं रूपांतर पुढे एका गुप्त नात्यात होणार आहे याची कल्पना त्यावेळी कुणालाच नव्हती. दिवसामागून दिवस जात होते आणि महेश आपल्या कामामध्ये पूर्णपणे व्यस्त झाला होता.
महिन्याच्या सुरुवातीला पगार मिळाला की सर्वप्रथम तो पत्नीच्या खात्यावर पैसे पाठवायचा. त्यानंतर स्वतःच्या खर्चाचा विचार करायचा. प्रत्येक वेळी फोनवर तो पैशांची चौकशी करायचा, मुलांची, वडिलांची तब्येत विचारायचा आणि शेतीची माहिती घ्यायचा. कविता देखील त्याला सर्व काही सुरळीत सांगायला लागायची. त्यामुळे महेशच्या मनात कोणताही संशय निर्माण होत नव्हता. दुसरीकडे गावात मात्र परिस्थिती हळूहळू बदलली होती. निलेश आता शेतीच्या कामाचं कारण काढून वारंवार कविताच्या घरी येऊ लागला होता. कधी ट्रॅक्टरची चर्चा, कधी बियाण्यांची माहिती, तर कधी पिकाला औषध फवारणीचं कारण. अशा अनेक निमित्ताने त्याचं बोलणं वाढत गेलं. सुरुवातीला गावकऱ्यांनाही यात काहीच वेगळं वाटलं नाही, कारण दोघांची ओळख शेतीच्या कामामुळेच झाली होती. काही दिवसांनी गव्हाची कापणी सुरू झाली. कवितानं स्वतः मेहनत करून संपूर्ण पीक कापलं आणि मळणीसाठी तयार ठेवलं. आता थ्रेशरची गरज होती. तिने निलेशला फोन करून सांगितलं की शक्य तितक्या लवकर मशीन घेऊन यावं. निलेशने आज येतो, उद्या येतो असं सांगत 2-3 दिवस वेळ काढला. अखेर एका संध्याकाळी तो थ्रेशर घेऊन शेतात पोहोचला. सूर्य मावळतीला आला होता. आजूबाजूला फारसं कोणी नव्हतं. दोघांनी मिळून गव्हाची मळणी सुरू केली. काम करताना दोघांमध्ये बराच वेळ गप्पा सुरू होत्या. त्या दिवसांनंतर त्यांच्यातील जवळीक आणखी वाढली. पुढील काही आठवड्यात दोघांचं बोलणं केवळ शेतीपुरतं राहिलं नाही, फोनवरही त्यांचे संपर्क वाढले. महेशला याची काहीच कल्पना नव्हती. तो दूर शहरात राबत होता आणि त्याला वाटत होतं की घरात सर्व काही व्यवस्थित आहे. गावात मात्र हळूहळू काही लोकांच्या लक्षात येऊ लागलं की निलेशचं कविताच्या घरी जाणं वाढलं आहे. पण ठोस पुरावा नसल्यामुळे कुणी उघडपणे काही बोलत नव्हतं. काहींनी कुजबूज सुरू केली, तर काहींनी आपल्याला काय करायचंय असं म्हणत दुर्लक्ष केलं. महेशची मोठी मुलगी आर्या मात्र खूप समजूतदार होती. आईच्या प्रत्येक हालचालीकडे तिचं लक्ष असायचं. सुरुवातीला तिलाही काही विशेष वाटलं नाही, पण निलेश वारंवार घरी येऊ लागल्यानंतर तिच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. एक दिवस तिने आईला सहज विचारलं, आई, ते निलेश काका इतके वेळा आपल्या घरी का येतात? कविता थोडी गोंधळली, पण लगेच म्हणाली, शेतीची कामे आहेत म्हणून येतात. तुझं अभ्यासाकडे लक्ष दे. आर्याने त्यानंतर काहीच बोललं नाही, पण तिच्या मनातील शंका पूर्णपणे गेली नव्हती. दरम्यान महेशने फोनवर सांगितलं की अजून 2-3 महिन्यात तो काही दिवसांच्या सुट्टीसाठी घरी येणार आहे. ही बातमी ऐकून कविता काही क्षण शांत झाली. तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव मुलांनीही पाहिले, पण त्याकडे कुणाचं विशेष लक्ष गेलं नाही. त्या दिवसापासून कविता अधिक सावध झाली. निलेशलाही तिने काही दिवस घराजवळ कमी येण्यास सांगितलं, पण दोघांचे संपर्क मात्र फोनवर सुरूच होते. दिवस पुढे सरकत होते आणि नियतीलाही आपला डाव शांतपणे रचत होती. काही दिवसांनी अशी एक घटना घडली, ज्यामुळे हे गुपित कायमचं लपून राहणं अशक्य होणार होतं. त्या एका दुपारी घडलेली घटना पुढे संपूर्ण प्रकरणाचं रूप बदलणार होती आणि एक सुखी दिसणाऱ्या कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होणार होतं. त्या घटनेनंतर काही दिवस सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं दिसत होतं, पण प्रत्यक्षात परिस्थिती ती पूर्णपणे बदलू लागली होती. महेशला अजूनही आपल्या पत्नीवर तितकाच विश्वास होता. तो दररोज सकाळी कामावर जाण्यापूर्वी घरी फोन करायचा, मुलांशी 2 शब्द बोलायचा, वडिलांची तब्येत विचारायचा आणि शेवटी पत्नीला एकच सांगायचा, थोडे दिवस अजून कष्ट करूयात, मग आपले सगळे प्रश्न संपतील. प्रत्येक वेळी कविता त्याला शांत आवाजात उत्तर द्यायची, तुम्ही काळजी करू नका, इकडं सगळं व्यवस्थित आहे. पण हे शब्द बोलताना तिच्या मनात सतत भीती वाढत होती, कारण तिचं गुपित आता जास्त दिवस लपून राहील याची तिलाही खात्री उरली नव्हती. एक दिवस सकाळी आर्या नेहमीप्रमाणे शाळेत गेली. काही तासांनी तिची तब्येत अचानक बिघडली. डोकेदुखी आणि चक्कर येऊ लागल्यामुळे शिक्षकांनी तिला घरी जाऊन आराम करण्यास सांगितलं. आर्या कुणालाही काहीही न सांगता सरळ घरी आली. घरचं मुख्य दार अर्धवट उघडं होतं. ती आत आली, पण घरात असामान्य शांतता होती. तिने आईला आवाज दिला, पण उत्तर आलं नाही. ती पुढे गेली आणि तिला काहीतरी विचित्र जाणवलं. त्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोर अशी गोष्ट आली, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. काही क्षण ती जागच्या जागी स्तब्ध उभी राहिली. तिच्या आवाजाची चाहूल लागताच कविता आणि निलेश दोघेही घाबरले. त्यांनी घाईघाईने स्वतःला सावरलं. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. कविताच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.
तिने पटकन आर्याजवळ जाऊन तिला विचारलं, तू इतक्या लवकर कशी आलीयस? आर्या शांतपणे म्हणाली, माझी तब्येत बिघडली म्हणून शाळेतून पाठवले. पण मी जे काही हे पाहिलं आहे ते चुकीचं आहे. हे शब्द ऐकताच कविताच्या पायाखालील जमीन सरकली. निलेशने परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न केला आणि तिला समजावण्याचाही प्रयत्न केला की ती गैरसमज करत आहे. पण आर्या ठाम होती. ती म्हणाली, मी लहान असेल, पण मला काय योग्य आणि काय अयोग्य हे समजतं. बाबा घरी आले की मी त्यांना सगळं सांगणार आहे. हे ऐकताच दोघांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. काही वेळाने निलेश तिथून निघून गेला, पण त्याच्या मनातही भीती निर्माण झाली. कविता मात्र पूर्णपणे अस्वस्थ झाली. ती वारंवार मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत होती. हे कुणाला सांगू नको, तुझे बाबा गैरसमज करतील, आपलं घर उद्ध्वस्त होईल. पण आर्या एकाच गोष्टीवर ठाम होती, मी बाबांपासून काहीही लपवणार नाही. त्या दिवसानंतर कविताच्या मनात सतत भीतीचं वादळ सुरू झालं. ती रात्रभर झोपू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महेशचा फोन आला. तो आनंदाने म्हणाला, मला काही दिवसांची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात मी घरी येण्याचा विचार करतोय. मुलांना भेटून पुन्हा कामावर जाईल. महेशचे हे शब्द ऐकताच कविताच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटलाच. ती कसबस स्वतःला सावरत म्हणाली, ठीक आहे या. फोन ठेवताच तिच्या मनात एकच विचार सुरू झाला, जर महेश घरी आला आणि आर्याने त्याला सर्व काही सांगितलं तर तिचं गुपित कायमचं उघडं होईल. ती घाबरली होती. तिच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम आता तिच्या समोर उभे राहू लागले होते. पुढील काही दिवस तिच्या वागण्यात मोठा बदल दिसू लागला. ती सतत विचारात हरवलेली असायची. रात्री झोप लागत नव्हती आणि आर्याकडेही ती वेगळीच नजरेने पाहू लागली होती. एका बाजूला सत्य होतं तर दुसऱ्या बाजूला ते लपवण्याची तिची धडपड होती. पण नियतीने पुढे जे काही लिहून ठेवलं होतं ते संपूर्ण गावाला हादरून सोडणारं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं दिसत होतं. पण कविताच्या मनात मात्र प्रचंड अस्वस्थता होती. ती प्रत्येक क्षणी विचारात हरवलेली असायची. महेश काही दिवसात घरी येणार होता आणि आर्या त्याच्याशी काय बोलेल याचाच विचार तिच्या मनातून जात नव्हता. आर्या मात्र आपल्या नेहमीच्या दिनक्रमात शाळेत जात होती. तिच्या वागण्यात कोणताही बदल दिसत नव्हता. काही दिवसांनी अचानक आर्या घरातून बेपत्ता झाल्याचं समोर आलं. सुरुवातीला कुटुंबियांनी तिच्या आसपासच्या मैत्रिणीकडे असेल असं समजून शोध घेतला, पण बराच वेळ होऊनही ती परत आली नाही. कविताने गावातील लोकांनाही माहिती दिली. काही वेळातच गावातील अनेक जण शोधाशोध करण्यात बाहेर पडले. ही बातमी महेशपर्यंत पोहोचताच त्याच्या पायाखालील जमीन सरकली. त्याने तत्काळ काम सोडलं आणि गावाकडे निघाला. गावात पोहोचल्यानंतर त्याने स्वतः मुलीचा शोध सुरू केला. प्रत्येक नातेवाईक, प्रत्येक मित्र, प्रत्येक ओळखीच्या व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली, पण कुठेच तिचा मागसूग लागला नव्हता. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गावातील लोकांचे जबाब नोंदवले गेले. मुलगी शेवटी कुणासोबत दिसली होती, ती कुठे गेली होती, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली जाऊ लागली. दरम्यान शोध मोहीम सुरू असतानाच शेताजवळील एका भागातून दुर्गंध येत असल्यानं काही गावकऱ्यांच्या लक्षात आलं. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्यांना अत्यंत धक्कादायक गोष्ट आढळून आली. त्या ठिकाणी आर्या मृत अवस्थेत सापडली. संपूर्ण गाव शोककूळ झालं. महेशला हा धक्का सहन होत नव्हता. तो वारंवार एकच प्रश्न विचारत होता, माझ्या मुलीचं कुणाशी वैर होतं? पण या प्रश्नांचं उत्तर त्या क्षणी कोणालाच माहीत नव्हतं. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सर्व पुरावे गोळा केले आणि वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू केला. कोणताही निष्कर्ष गाठण्यात घाई न करता प्रत्येक शक्यतेची पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना कुटुंबाच्या सर्व सदस्यांचे जबाब नोंदवले. त्याचबरोबर आई, मोबाईल, कॉल रेकॉर्ड, हालचाल आणि इतर तांत्रिक पुरावे तपासण्यात आले. याच तपासात पोलिसांच्या लक्षात आलं की कविताचा एका व्यक्तीशी वारंवार संपर्क होत होता. या माहितीमुळे तपासाची दिशा बदलली. त्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला दोघांनाही पोलिसांनी वेगवेगळे कारणे सांगितले, मात्र त्यांच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या. पोलिसांनी पुरावे एकत्र करून पुन्हा चौकशी केली. अखेर तपासात काही महत्त्वाची तथ्ये समोर आली आणि या प्रकरणाचे सत्य उलगडू लागलं. त्यानंतर दोघांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. न्यायालयात साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे
आणि तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या माहितीची सविस्तर सुनावणी झाली. सर्व बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय दिला. या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला. अनेकांनी या घटनेतून दुःख व्यक्त केलं आणि विश्वासघातातून निर्माण होणाऱ्या परिणामांबद्दल चर्चा सुरू झाली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की कुटुंबातील विश्वास, जबाबदारी आणि मुलांचं संरक्षण हे प्रत्येक पालकाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. वैयक्तिक चुकीचे निर्णय कधीही निरपराध व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करू नयेत. या प्रकरणात कायद्यानुसार कठोर शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेतून समाजाने एक मोठा धडा घ्यायला हवा. कोणतीही अडचण, मतभेद किंवा वैयक्तिक समस्या असली तरी त्यावर कायदेशीर आणि शांततापूर्व मार्गानेच उपाय शोधला पाहिजे. चुकीचे निर्णय क्षणिक वाटू शकतात, पण त्याचे परिणाम अनेक कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलून टाकतात. मित्रांनो, अशा घटनांबद्दल तुमचं काय मत आहे? कुटुंबातील विश्वास टिकवण्यासाठी आणि अशा घटना टाळण्यासाठी समाजाने कोणती भूमिका घ्यावी हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.